नमस्कार मंडळींनो, जी आर माहिती या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर बघा 12 जुलै 2024ला माझी लाडकी बहीण योजना यामध्ये काही केलेल्या बदलांसह, सुधारणांसह आणि दिलेल्या सुविधांसह आणि वाढवलेल्या व्याप्तीसह एक नवीन जी आर जो आहे तो प्रकाशित करण्यात आलेला आहे. यानुसार कोणते 12 बदल झालेले आहेत ते आपण एक एक जाणून घेऊया. तर पहिला बदल बघा, सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या जी आहे, म्हणजे ही व्याख्या नवीन नाहीये, ही आधीपासूनच होती, पण त्याबद्दल स्पष्टता नव्हती, त्यामुळे ती आता इथे स्पष्ट केलेली. याचा अर्थ पती पत्नी आणि अविवाहित मुले मुली म्हणजेच काय, तर समजा एका फॅमिलीमध्ये सासू सासरे, त्यांचा मुलगा, सून आणि त्यांची नात किंवा नातू जे काही असेल ते जर असेल, तर सासू सासरे यांची एक फॅमिली म्हणून सासू आणि मुलगा, सून, नात यांची एक फॅमिली म्हणून सून, या दोघेही त्या कुटुंबातून हा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत. हा गैरसमज आता इथे दूर झालेला आहे. दुसरा बदल आहे, जर एखाद्या महिलेचा नुकताच विवाह झाला असेल तर तिचं नाव अर्थातच रेशन कार्डवर नसतं, तर या केसमध्ये तिचा विवाह नोंदणी प्रमाणपत्र जर असेल तर त्या महिलेच्या पतीचं रेशन कार्ड हे सुद्धा उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तिसरा बदल आहे, जर एखाद्या स्त्रीचा महाराष्ट्राच्या बाहेर जन्म झालेला आहे आणि ती सध्या महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रातल्या अधिवास असणाऱ्या म्हणजे डोमिसाईल असणाऱ्या पुरुषाबरोबर जर तिचा विवाह झाला असेल तर अशा बाबतीत तिच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र चालू शकतं. आणि हे तिन्ही नसेल तर पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील चालू शकतं. म्हणजे यामध्ये आणखी सुलभता आलेली आहे. याचा चौथा बदल आहे महत्त्वाचा, यासाठी आता पोस्टातील बँक खाते जे आहेत ते ग्राह्य धरणार आहेत. पाचवा बदल आहे, जर समजा तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल तरी काही हरकत नाही. हा ऑफलाईन फॉर्म तुम्ही फोटो लावलेला असेल आणि हा फॉर्म आहे असं स्कॅन करून जर तो अपलोड केला तरी तो ऑनलाईन फॉर्म म्हणून आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. या अंतर्गत बघा, फॉर्म भरून देण्यासाठी जे वेगवेगळे आपल्या गावातले घटक असतात, जसं की बालवाडी सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील किंवा NULM मधील समूह संघटक असतील, मदत कक्ष प्रमुख असतील, सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू, आपले सरकार सेवा केंद्र, या सगळ्यांमधून हा फॉर्म जो आहे तो भरून घेतला जाणार आहे. तुम्ही जर ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर या ठिकाणी जायचं आणि त्यांना तो तुम्हाला अपलोड करता येत नसेल तर त्यांना अपलोड करायला सांगायचा, तो तुमचा फॉर्म ग्राह्य धरला जातो. पुढे तुम्ही जर याआधी कोणत्याही केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ घेतले असतील किंवा राज्य सरकारच्या योजनेचे लाभ घेतले असतील की ज्यामध्ये तुम्हाला DBTच्या थ्रू बेनिफिट मिळतो, जसं की PM किसान असेल, पोषण असेल, मनरेगा असेल, स्वनिधी, तर त्या केसमध्ये तुमचा डेटा ऑलरेडी सरकारकडे असतो आणि त्यामुळे त्या ज्या संबंधित योजनेकडून, त्या डिपार्टमेंटकडून तुमचं KYC आणि आधार ऑथेंटिकेशन मिळालं जर असेल तर त्यासाठी डायरेक्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देणारे तुम्हाला त्यासाठी वेगळं काही करायची गरज लागणार नाही. इथे बघा, ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म भरून घेणं फास्ट होण्यासाठी किंवा रॅपिड होण्यासाठी एक आणखी ऑप्शन सरकारने दिलेला आहे. इथे तुम्हाला ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका हे ज्यांना फॉर्म भरून घेण्यासाठी सांगितलेलं आहे त्यांना असे निर्देश देण्यात आलेले आहेत की तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन ज्या पद्धतीने फॉर्म भरून घेता येईल त्या पद्धतीने भरून घ्या आणि ऑफलाईन फॉर्म जरी असले तरी ते परत नंतर तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑनलाईन भरून घेतला असेल तर तो नंतर तुम्ही ऑफलाईन भरू शकता, त्यामुळे ते स्पीडने होऊन जाईल. यानंतर पुढे बघा, जेव्हाही तुम्ही फॉर्म वगैरे भरून घेता, अंतिम लाभार्थी आहेत त्यांची यादी पंचायतच्या स्तरावर गावचावडीवर वाचन करून दाखवली जाईल, त्यामुळे तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला लगेचच कळणार आहे. त्यासाठी बेनिफिट यायची किंवा 1-2 महिने वाट बघायची गरज पडणार नाहीये. पुढे आपल्या कामाचं जर काही असेल तर यामध्ये जे घटक आपला फॉर्म भरून आपलं काम सुलभ करणार आहेत ते म्हणजे अंगणवाडी सेविका, NULM घटक वगैरे, सिटी मिशन मॅनेजर यांना प्रत्येक सक्सेसफुल फॉर्म भरण्यासाठी 50 रुपये इतका भत्ता देण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये त्यांचाही फायदा आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म सक्सेसफुल भरून घेणं हे त्यांच्याही कामाचं असणार आहे. तर तुम्ही जर अजूनही फॉर्म भरलेला नसेल किंवा काही अडचणींमुळे थांबला असेल तर आत्ता लगेच फॉर्म भरून घ्या. आता हे काम पहिल्यापेक्षा जास्त सोपं झालेलं आहे. धन्यवाद. आपला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं चॅनल आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्या.